लाडकी बहिणीचा लाडक्यातनो ई-केवायसी बाबत एक मोठा निर्णय झालेला आहे. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. ई-केवायसी संदर्भात एक खुशखबर म्हणू शकतो आपण. ही खुशखबर तुमच्यासाठी आली आहे लाडक्यातनो. पण लाडक्यातनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांनी ज्यांचे ई-केवायसी झालेले आहेत, ज्यांचे ई-केवायसी चुकलेले आहेत आणि ज्यांचे ई-केवायसीच्या डॉक्युमेंट्स बाकी आहेत, त्यांनी सर्वांनी पटपट सर्वांनी चेक करायचं आहे. कारण की 31 डिसेंबर पर्यंत तुमची शेवटची तारीख असणार आहे. राहिले फक्त 14-15 दिवस आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडकी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे. नेमकी काय खुशखबर आली असेल किंवा काय तुमच्यासाठी अंदाची बातमी आली ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आता लाडक्यातून बघा, या ठिकाणी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. अधिवेशन तर आता आपण म्हणलो संपलेलं आहे, पण या ठिकाणी तारीख अजून आलेली नाहीये. 17वा हप्ता अजून भेटलेला नाहीये. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. नोव्हेंबर महिना पूर्ण संपलेला आहे. डिसेंबर महिना पण आता अर्धा संपलेला आहे. तर 17वा आणि 18वा हप्ता ही आपण मागणी जवळजवळ 1 महिन्यापासून करत आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याला या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. कारण की जर आपण या ठिकाणी एकत्र आलोत लाडक्यानो, तरच आपल्याला पुढे फायदा होणार आहे. जर या ठिकाणी आपणच आपल्यामध्ये भांडत बसलो, आपणच आपल्यामध्ये या ठिकाणी वाईट बोलत बसलो, तर काही होणार नाही लाडक्यानो. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ नसेल बघायचा तर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. चला लाडक्यानो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्या लाडक्याताईला परत सांगतोय, ज्या लाडक्याताईला ज्या लाडक्या दादांना व्हिडिओ जर बघायचा नसेल, कृपया करून चॅनल अनसबस्क्राईब करून टाका आणि डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ जर बघायचा नसेल तर व्हिडिओ स्किप करून चला. ज्या लाडक्याला खरंच व्हिडिओ बघायचा असेल, माहिती हवी असेल तर व्हिडिओ बघू शकता. चला वेळ वाईता व्हिडिओला सुरुवात करतोय. 17वा हप्ता वाटपाचा या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी आली. ई-केवायसी बाबत एक खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आज अधिवेशन या ठिकाणी शेवटचा दिवस होता लाडक्यानो. सरकारचा एक मोठा निर्णय काय झाला ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 17वा आणि 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, ही आपली सरकारकडे मागणी आहे लाडक्यानो. 3,000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजे. कारण की आता 2 महिने जवळजवळ 1.5 महिन्याचा आता संपलाय कालावधी. आता जर अजून काही आठवड्यामध्ये पैसे नाही आले तर 2 हप्ते एकत्र टाकायलाच पाहिजे. एकच हप्त्याचा जी.आर त्यांनी टाकलाय, तर सरकारने लवकरात लवकर दुसरा पण जी.आर काढायला पाहिजे आणि 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजे. चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकी काय बातमी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अॅग्रोवनची ही बातमी तुमच्या समोर आहे. वेळ या ठिकाणी बघू शकता 15 डिसेंबर 2025 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. 15 तारखेची लेटेस्ट बातमी आहे, अॅग्रोवनची बातमी. काय बातमी आहे बघा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी योजनेच्या केवायसी साठी सरकारचा मोठा निर्णय. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ई-केवायसी करणार. बघा, तर लाडक्याताईंनो, कुणाकुणाची ई-केवायसी चुकली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की बऱ्याच लाडक्याताईंची ई-केवायसी अपडेट करायची बाकी आहे. बऱ्याच लाडक्याताईंच्या ई-केवायसी चुकल्या होत्या, पहिल्या चुकल्या होत्या, त्यांनी अपडेट करून घेतलंय. आणि आता बघा, बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत, पती नाही आहेत, वडील नाही आहेत, पतीपासून दूर राहतात, पतीपासून त्यांचं या ठिकाणी डायव्हर्स झालेलं नाहीये किंवा असे बरेच कारण आहेत त्याचे प्रोसेस आलेली आहे, ऑनलाईन स्वरूपात झालेलं आहे. पण बऱ्याच लाडक्याताईंची या ठिकाणी परत चुका झालेल्या आहेत. या ठिकाणी नाहीच्या ठिकाणी होय केले, होयच्या ठिकाणी आहेच्या ठिकाणी नाही करून टाकले, असं बऱ्याच गोष्टी या ठिकाणी परत चुकवलेल्या आहेत. त्यांना नेमकं काय करायचंय हे तुम्हाला मी आता लाडक्याताईंना सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. नसेल व्हिडिओ बघायचा, डायरेक्ट बिंदास या ठिकाणी व्हिडिओ नाही बघितला तरी चालतंय. काही तुमची या ठिकाणी असं नाही म्हणू शकत की बाबा तुम्ही व्हिडिओ बघायलाच पाहिजे. नसेल बघायचा कृपया करून बघू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. चला, तर ज्या लाडक्याताईंना खरंच गरज आहे त्यांनी व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा लाडक्याताईंनो, ज्या लाडक्याताईंना या ठिकाणी ई-केवायसी करायला पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांच्यासाठी प्रोसेस आलेली आहे. त्यांनी आपला आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी त्यांचं ते पर्याय निवडायचे. पती नाही आहेत किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डायव्हर्स झालेलं, हे तुम्ही या ठिकाणी पर्याय निवडायचे. जर हे पर्याय निवडले, ते पर्याय सगळं तुम्ही सबमिट केलं, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. बरोबर, डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविका आता घेणार आहेत आणि घरोघरी येऊन तुमच्या घेणार आहेत. हे पण लक्षात घ्या. ज्यावेळेस तुमची ही प्रोसेस कंप्लीट होईल, त्यांच्याकडे जो डेटा जाणार आहे तुमचं, ज्यावेळेस आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहेत, आधार कार्ड नंबर वगैरे टाकणार आहेत, तुम्ही पर्याय निवडणार आहेत, ते सगळे डेटा तुम्ही या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे जाणार आहे. आणि तिथून तो प्रत्येक तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, त्या गावानुसार त्या अंगणवाडी सेविकेकडे जाणार आहे. आणि अंगणवाडी सेविका या ठिकाणी काय होणार आहे, तुमच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी ई-केवायसी तुम्हाला डॉक्युमेंट्स पण घेणार आहेत. आणि काही चुका जर झाल्या असतील, त्या चुका पण तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, ई-केवायसी सर्वांची झाली आहे का? कृपया करून ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, ई-केवायसी झाली आहे का? आणि 17वा हप्ता लाडक्याताईंनो लक्षात घ्या, आपण या ठिकाणी खूप प्रयत्न करत आहोत. तुम्हाला बऱ्याच लाडक्याताईंना असं वाटत आहे, बरेच दादा या ठिकाणी मला कमेंट्स करता दिसत आहेत
की आपण काही करत नाहीत, फक्त या ठिकाणी बोलत आहोत, फक्त व्हिडिओ बनवत आहोत. तर लाडक्या बहिणींनो बघा, हे मी काम करत आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत नाही पाहिजेत हे तुमचं या ठिकाणी तुमच्यावर आहे. पण प्रामाणिकपणे मी लाडक्या बहिणी तुम्हाला माहीत नसेल, आदित्य तटकरे मॅडम असतील, त्यांचे PA असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांच्याबरोबर मी 1 ते 2 दिवसाला दररोज या ठिकाणी चर्चा करत आहे. जे रिपोर्टर असतात, असे रिपोर्टर असतात, त्यांच्याशी पण चर्चा करून आपल्या ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो, प्रामाणिक प्रयत्न करत असतो. जर माहीत नसेल तर काही असे जवळचे माझे व्यक्ती आहेत, त्यांचे तुम्हाला मी नंबर पण दाखवतो. त्यांना तुम्ही डायरेक्ट विचारू शकतात की बाबा सर, नेमकं हे गुरुदादा आपल्यासाठी झटतोय का फक्त व्हिडिओज बनवतोय? कारण की मी तुम्हाला बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये एकमेव आपलं असं चॅनल आहे की ज्याच्यामध्ये मी प्रत्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रूफ सहित दाखवलेलं आहे. कोणत्या कोणत्या आमदार साहेबांना भेटलोय, कोणत्या कोणत्या कोणाला PAPला कॉल केलेला आहे, किंवा कोणत्या कोणत्या नगरपालिका असतील किंवा नगरसेवक असतील किंवा त्या अधिकाऱ्यांना जाऊन या ठिकाणी मी तुम्हाला फोटो पण टाकलेले आहेत. IS असतील किंवा या ठिकाणी कलेक्टर असतील, त्या ऑफिसला जाऊन पण या ठिकाणी मी आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत. तर मी माझ्या परीने मी काम करत आहे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला नसेल वाटत तर डायरेक्ट मी परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, आज मी हे का बोलतोय, मी काही कमेंट्स वाचतो त्याच्यामुळे मी बोलत आहे. डायरेक्ट व्हिडिओ नाही बघितला तरी चालतंय, बिंदास्त डायरेक्ट बघू नका. व्हिडिओ नाही बघितलं चालतंय. चला सुरुवात करतोय. ज्या लाडक्या बहिणीला बघायचं असेल त्यांनी कंटिन्यू करा. चला, तर अॅग्रोवनची ही बातमी काय लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे बघा. तर लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला आली होती मुदत, त्याच्यामध्ये 31 डिसेंबर पर्यंत आता मुदत वाढली. आता राहिले फक्त अजून 10-15 दिवस राहिले, त्याच्यामध्ये जास्त पण दिवस राहिले. पती वडील नसलेल्या महिलांना काय करणार आहे, त्या संकेतस्थळावर तुम्हाला काय करायचं आहे की जाऊन तुमची पहिली स्टेप कंप्लीट करायची आहे. पहिली स्टेप कंप्लीट केल्यानंतर सगळे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी येऊन किंवा तुम्ही पण अंगणवाडी सेविकाला जाऊन या ठिकाणी, जर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येत नसतील किंवा काही प्रॉब्लेम होत असेल, तुम्हाला डेटा होत नसेल अपडेट, तर तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, ही जर बातमी आली अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील तर वाट बघत बसू नका की माझ्या घरी अंगणवाडी सेविका येतील मग नंतर त्या माझे डॉक्युमेंट करतील. तसं नाही लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबरच्या अगोदर त्यांनी डॉक्युमेंट जोडायला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडीफार धावपळ करावं लागेल. अंगणवाडी सेविका तुमच्या तिथल्या त्यांना माहीत नसेल की कसं डॉक्युमेंट जोडायचं, काय जर माहीत नसेल तर तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभाग अधिकारी असतात, तिथलं जे ऑफिस असतं त्याला जाऊन तुम्ही भेटायचं आहे. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. लाडक्या बहिणींनो, हा गुरुदादा तुमच्या सोबत असणार आहे प्रत्येक वेळेस. ज्या ज्या चांगल्या लाडक्याताई आहेत, ज्या आपल्याला सपोर्ट करतात, त्या प्रत्येक लाडक्याताईच्या मी सोबत असणार आहे. प्रत्येक मी कमेंट वाचत असतो लाडक्याताई, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे. चला, त्याचबरोबर लाडक्याताई एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. आणि तुम्ही म्हणत असाल की सर काय नेमके डॉक्युमेंट्स काय द्यायचे, हे बघा. ज्यांना पती नाही आहेत, पती नसतील, ज्या विधवाताई आहेत, त्यांनी पतीचं या ठिकाणी मृत्यू सर्टिफिकेट किंवा मृत्यू प्रमाणपत्र जोडायचे. ज्यांना वडील नाही आहेत त्यांनी वडिलाचं सर्टिफिकेट जोडायचंय, किंवा जे घटस्फोटित आहे त्यांनी घटस्फोटचं सर्टिफिकेट जोडायचं, किंवा न्यायालयाचा तुम्हाला आदेश या ठिकाणी जोडायचा आहे. त्याचबरोबर पतीपासून दूर ज्या राहतात लाडक्याताईंनी, जर पतीपासून दूर राहत असतील आणि त्यांचं जर रेशन कार्डवर पतीच्या ऐवजी वडिलांचं जर या ठिकाणी नाव असेल तर त्या त्यांनी बिंदास या ठिकाणी वडिलांचं आधार कार्ड टाकू शकतात. तर वडील नसतील तर त्यांचं वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे. बघा, खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अशा काही लाडक्याताई आहेत ज्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत की eKYC मध्ये अपडेट चुकलं, त्यांचं परत एकदा अपडेट चुकलेलं आहे. तर त्या लाडक्याताईंनी नेमकं कमेंट बॉक्सला सांगायचं की परत हे दुसरा चान्स दिला होता, त्या दुसऱ्या चान्समध्ये पण त्यांनी चुका केल्या. तर लाडक्या बहिणींनो बघा, आता सरकार आता शेवटची संधी दिलेली आहे. आता इलेक्शन परत महानगरपालिकेचे लागणार आहेत. आज वाटलं तर आज पण या ठिकाणी वेळापत्रक आलं त्याचं, ते तुम्हाला मी सांगेलच. पण अधिवेशन जे पहिलं जी निवडणुका झाल्या 21 तारखेपर्यंतचा रिझल्ट येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या रिझल्ट आल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतरच तुम्हाला वाटप होणार, हे तुम्हाला डायरेक्ट मी सांगतो. पण आता लाडक्या बहिणींनो, अधिवेशन संपलंय. उद्या जमलंच आदित्य तटकरे मॅडमनी कॉल उचलला, कारण त्या बिझी असतात थोडेफार, तर त्यावेळेस त्यांनी त्यांचा पर्सनल नंबर आहे माझ्याकडे, मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, तुमच्यासाठी परत लढणार आहे. लाडक्या बहिणींनो, विश्वास असेल तर व्हिडिओ बघत जा, नसेल विश्वास तर बिनधास्त अनसबस्क्राईब करा चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री